मार्ग बंद होत असतात याचं त्यांनी दक्षता घ्यावी। हे दृश्य आपण सध्या पाहतोय बच्चू कडूंचं गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे दाखल झाले। पाठिंबा आहे हे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि वेळ प्रसंगी जसं जसं ते आदेश देतील किंवा या आंदोलनाची जी दिशा ठरेल त्याच्याबरोबर मी राहील एवढं आश्वासन देतो आणि त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देऊन आंदोलनाला शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। दृश्य आपण थेट पाहतोय बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी आपण आलेलो आहेत। प्रहारचे बच्चू कडू जे आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्याला कालच मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबाही दर्शवला होता। आज ते भेटीला येतील असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार आज मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल झालेत। बच्चू कडूंशी त्यांनी आता चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवादही साधतील। या ठिकाणी आदरणीय गिरीशजी गांधी यांनी स्वतः आपल्या या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी वडिलकीच्या नात्याने अतिशय मौलिक सल्ला या ठिकाणी आपल्याला दिला आहे, भाऊंना दिला आहे की तुम्ही स्वतः जर तब्येतीची काळजी घेतली तर निश्चितच अनेक आंदोलनं तुमच्या माध्यमातून या गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी उभारता येतील। अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू होत असलं तरी सुद्धा सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही असा आरोप केला जातोय। प्रशासनाकडून अजूनही कोणी त्यांच्या भेटीला आलं नाही असं दाखला दिला जातोय आणि त्यामुळे बच्चू कडूंचे समर्थक सुद्धा आक्रमक झालेत। प्रहारचं राज्यभरामध्ये सध्या आक्रमक कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। अगदी मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा प्रहारचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाल्याचं आपण काही क्षणांपूर्वी पाहिलं होतं। त्यांची धरपकड पोलिसांकडून केली जाते आणि अशामध्ये अमरावतीमध्ये बच्चू कडू हे जे आहेत ते आंदोलनावरती अजून सुद्धा ठाम आहेत। अन्नत्याग आंदोलन त्यांचं सुरू केलेलं आहे त्यांनी।